हॅलो. तर आज आहे 16 फेब्रुवारी आणि संध्याकाळी ऑफिसवरून येताना भावार्थासाठी मी इथे घेतलेली आहे काजू कतली. कारण 17 फेब्रुवारीला असतो भावार्थाचा बर्थडे. सो औक्षण केल्यानंतर त्याला भरवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे काजू कतली, जी की त्याची ऑल टाईम फेवरेट आहे. त्यानंतर आम्ही गेलो बलून्सच्या शॉपमध्ये, म्हणजे स्टेशनरीमध्ये, जिथे डेकोरेशनचं सामान मिळेल. आणि मी भावार्थाला थोडीशी माझं आयडिया दिली की आपण असं करूया, म्हणून हे कलर कॉम्बिनेशन घेऊया. सो त्याच्या जे कॉस्ट्यूम आहे बर्थडेचं, त्याच्यावरती मॅचिंग असं मी इथे बलून्सचं डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे भावार्थाचा बर्थडे सुरू झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता 12:15 झालेले आहेत आणि मी आणलेली आहे भावार्थासाठी पेस्ट्री. आणि इथे असं डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता. आणि इथे त्याने बलून्स वगैरे फुगवून ठेवलेले आहेत. मी त्याला थोडीफार मदत केली, मला जेवढी जमेल तेवढी. सो उद्या आहे माझं ऑफिस आणि भावार्थाचं सुद्धा सकाळी 7 वाजता स्कूल आहे. सो उद्या वेळ नाही मिळणार, म्हणून छोटं मोठं जसं जमेल तसं आम्ही आत्ताच डेकोरेशन करून घेतोय. आणि इथे आहे आपली पेस्ट्री रेडी. सो मी भरवते आता भावार्थाला पेस्ट्री. सो हॅपी बर्थडे भावार्थ. आता आम्ही करतोय छोटंसं सेलिब्रेशन. उद्या येणार आहेत मम्मी पप्पा आणि सगळे. सो उद्याचं सेलिब्रेशनसाठी स्टे ट्यून. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज आहे भावार्थाचा बर्थडे. फायनली आज भावार्थाचा बर्थडे आहे आणि तो खूप एक्सायटेड होता त्याच्या बर्थडेसाठी. सो इथे बघू शकता तुम्ही, भावार्थाने केलेली आहे सुंदर अशी अधिष्ठानाची पूजा. आणि त्याचबरोबर त्याने केलेलं आहे मस्त असं डेकोरेशन. मी त्याला थोडीशीच हेल्प केली, पण पूर्ण डेकोरेशन त्याने केलेलं आहे. सो काय म्हणशील भावार्थ? भावार्थाने घातलेला आहे स्कूलचा युनिफॉर्म. आणि यांची स्कूल काय बोलणार, बर्थडेच्या दिवशी सुद्धा सिव्हिलवरती नाहीये. आमच्या वेळेस असं नव्हतं, आम्ही मस्त छान छान नवीन नवीन ड्रेस घालून जायचो बर्थडेच्या दिवशी स्कूलला. सो काय म्हणशील भावार्थ, कसं वाटतंय? मस्त. तर भावार्थाला मी स्कूलला सोडून आली. त्याला 3-4 दिवस आधीच आम्ही डीमार्टला जाऊन चॉकलेट्स वगैरे घेऊन आलो होतो स्कूलमध्ये वाटण्यासाठी. तर तुम्ही ते बघू शकता भावार्थाने किती प्रोफेशनल सारखं इथे डेकोरेशन केलेलं आहे. ही सगळी कन्सेप्ट त्याची होती आणि मी फक्त सेलोटेप त्याला दिलेला आहे डेकोरेशन करण्यासाठी. आणि पूजा देखील त्याने लवकर उठून किती उत्तमाची केली आहे तुम्ही बघू शकता. माझं पिल्लू आहेच खूप गोड, खूप सपोर्ट असतो त्याचा मला. आणि इथे घरसुद्धा मी व्यवस्थित प्रॉपरली आवरून मगच ऑफिसला गेलेली, कारण संध्याकाळी आल्यानंतर धावपळ नको. आणि घरामध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब्स असतात. खरंच खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आलं की. आणि इथे तुम्ही बघू शकता ओव्हरऑल हा आहे हॉलचा लुक. आणि त्याचबरोबर मॉर्निंगची वेळ आहे. सो मस्त थंड थंड वातावरण आणि खूप फ्रेश वाटत होतं. त्याचबरोबर मी इथे झाडंसुद्धा थोडीफार ॲड ऑन केलेली आहेत. जास्वंदाच्या फुलाचं झाड, त्याचबरोबर तुळस मम्मीने दिली. आणि 2-3 खाऊच्या पानांची झाडंसुद्धा वरती मी त्या कुंड्या माझ्या तुटल्या होत्या, सो त्यासुद्धा घेऊन आलेली आणि झाडं लावलेली आदल्याच दिवशी. हो, सकाळनंतर आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. ऑफिसवरून आले आणि येताना मम्मीने मस्त पावभाजी बनवून दिलेली. सो ती कलेक्ट केली आणि भावार्थाला घेतलं. भावार्थ देखील स्कूलला गेला होता. मस्त चॉकलेट्स वाटलेत भावार्थाने स्कूलमध्ये. आणि ते आहे आपला बर्थडे बॉय. सो कसा गेला तुझा दिवस? मस्त, आजचा दिवस खूप मस्त गेला. सो भावार्थाने इथे जसं मी दाखवलं सकाळी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर मम्मीकडून येताना भावार्थाला घेतलं. ट्युशनला देखील तो गेला होता. मस्तपैकी सगळ्यांना चॉकलेट्स दिले आहे ना. Yes. भावार्थ तेवढा मोठा झालाय, बट स्टील त्याला आवडतं अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करायला. सो म्हटलं ठीक आहे, करूया. सो आम्ही पण मस्त रेडी झालेलो आहोत. सो तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये, भावार्थाला मी ही जीन्स घेतलेली आणि त्यानंतर हे मी मॅक्सवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे हुडी. त्याला आवडलं, त्याला हेच कॉम्बिनेशन हवं होतं बर्थडेला. लहानपणी काही कळत नव्हतं तेव्हा मी घ्यायची, आता कळायला लागलं. सो त्याच्या चॉईसनं त्याला कपडे घेतलेले आहेत. बर्थडेचं कॉस्ट्यूम मी घेतलेलं आहे. आणि बाकी काय नाही, मी मस्तपैकी अशी साडी वेअर केली. तर मम्मीने इथे
मस्तपैकी यम्मी अशी पावभाजी बनवून दिलेली आहे. कारण मी ऑफिसमधून निघाले 5 वाजता आणि आल्यानंतर मी थोडीफार तयारी केली. त्याचबरोबर पाव देखील आणले आणि आता जिलेबीचं शॉप बंद होतं. सो मम्मीच्या इकडे एक शॉप आहे. तिथून आता मम्मी येताना जिलेबी घेऊन येणार आहे. सो असा आहे आजचा बर्थडेचा मेनू. आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळामध्ये केकची ऑर्डर सुद्धा येईल. तर गेले काही दिवस भावार्थ मस्त बासरी वाजवते. लिटरली तो 10 ते 12 दिवसामध्ये मस्त अशी बासरी वाजवायला शिकलाय, ते पण युट्यूबला बघून. आणि त्याच्या प्रिन्सिपलने सुद्धा स्कूलच्या त्याला ॲप्रिशिएट केलं त्यासाठी, की खूप छान बासरी वाजवतोस म्हणून. आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली, की चला भावार्थला आपण केकची थीम यावर्षी म्युझिकल जे असतं ती देऊया. सो मी गुगल सर्चिंग केलं आणि मला छान अशी थीम भेटली. सो मी यावर्षी केकची थीम ती ठेवलेली आहे म्युझिक रिलेटेड. आणि आता मी इथे सजवते केक कटिंगसाठीचा टेबल. मम्मीने इथे मस्त छान छान फुलं दिलेली आहेत, गुलाबसुद्धा दिले होते. सो मी इथे व्हाईट फ्लावर्स आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून छान असं टेबल सजवते आहे. हो, यूट्यूबला शिकला. कर. पंधरा दिवसात शिकलाय फक्त. 15 दिवस पण नाही पूर्ण. तुमचीच वाट बघत होते सगळे. फुगाय पण इकडे होता, फुगवायला पण आहे. मी तुला सोडतो आशिनीच्या घरी. मी बोलली नको मला काकूच्या सोडताय. तर हे चाललं शिकायला पाहिजे. ऑन मामीज डिमांड. मला अशी दाखवली नाही तुम्ही नव्हते तेव्हा. किती भारी वाजवली बघ ना.
बच्चे. आता खोल स्लायडिंग. स्लायडिंग. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Bhavarta. Happy birthday to you. मोरू इकडे ये बाळा ये. हसते का काय? दिली ना बासरी, बाबांनीच दिली आहे बासरी त्याला बर्थडे गिफ्ट. फोटो काढले पाहिजे त्याच्यात. काढता बहिणी तू काढतो फोटो. त्या मोबाईल मध्ये फोटो काढ. त्याच्यात एक फोन आहे माझा. फोटो काढ. फक्त क्लिक करायचं. इकडे ये, इकडे काढा फोटो. आला राहू दे, मी क्लिक करेल. कशी झाली आहे भावार्थ पावभाजी? छान झाली आहे पावभाजी. आवडली? नीट जा. आली का लिफ्ट? बाय. छान वाटलं तू आलीस तर. तर इथे भावार्थकडे सोसायटीच्या वॉचमॅन्ससाठी सुद्धा मी इथे पावभाजी पाठवली होती. कुठे आला तू? कुठे आला? दादाच्या बर्थडेला आला ना? दादाच्या बर्थडेला. काय करू? शोधणार आहे. बैठो ना. ए भावार्थ मावाली बघ. भावार्थ अय भावी मावाली. बस इथे. हे काय इकडे आमच्या मित्र छोटासा मस्त हरी गिफ्ट दिला त्याला. हॅपी बर्थडे बोल. हॅपी बर्थडे दादा. थैंक यू बोल. रैप नहीं किया. हाँ चलेगा. अरे मैंने इसलिए कुछ नहीं ऐसा आना इम्पोर्टेंट था. कुछ प्रॉब्लम होगा तो एक्सचेंज हो जाएगा. हाँ चलेगा. ये कलर मुझे देखते ही पसंद आया. थोड़ा अलग है ना. थैंक यू. घर में काम है. इसका एनुअल डे है कल. कपड़ा नहीं बहुत भागदौड़ होती है. अच्छा आपका घर का काम चल रहा है ना फर्नीचर का? वही.
भावार्थाने रात्री 1 वाजेपर्यंत जागून केलंय. मी फक्त चिकटपट्ट्या द्यायला होती, त्यानेच पूर्ण केलं होतं ते. मला संध्याकाळी दिवसभर meeting चालू होती. हा. तरी मी फक्त अशी हळूहळू करत होती. हा Meeting मधून उठली आणि बोलली, नाही ना निघतो. जिजू आलेत ना, हो अगं मग तेच ना. त्यांना पण घेऊन जा. थांबित नाही. थांबा आत्या. हा पाय पडते. पाया पडा त्याच्या. नको नको बाहेर पडा. आपलं gift खोला. दोन महिने झाले काय जेवायचं ना तुम्हाला. अच्छा लगा आहे आप. थँक्यू. किती वेळ झाला तरी आलीस. पहिली मी जशी आहे तशीच आली. थँक्यू बोल आल्याबद्दल. थँक्यू. नजर काढायची नंतर रात्री सगळं झालं ना नजर काढ. चला बाय हरी. अरे हो देते चल. बाय. बाय बेटा बाय. आता फक्त जितेश येईल. जेवायचं तोच बाकी आहे आणि मी आणि मम्मी. आणि मस्त झाली आहे पावभाजी. सगळ्यांनी खूप तारीफ केली. सो बाकी काय नाही. पसारा तुम्ही बघू शकता. माझं मेसी मेसी किचन. अरे वा. आता भावार्थाला पेन घ्यायची गरज नाही पडणार. 2-3 months. भावार्थ को बहुत पेन लगता है. पैकेज होगा, मेंबरशिप मिल गया. पेन का मेंबरशिप आ गया. ये किसने दिया था? ये किसने दिया था? अरे वाह. सब कॉम्प्लिकेटेड थिंग. दिमाग चलाने के लिए. फिर पचका हो गया. बिजनेसमैन परी फ्यूचर बिजनेसमैन. नाईस कलर. हा कलर नव्हता ना तुझ्याकडे. छान आहे. मस्त आहे. थँक्यू बोल आंटीला. व्हिडिओ बघतात त्या आपला. एसी लाव. एसी लाव. वीसवर कर. गरम होते बा. अरे ऐसे करना. त्याच्यामध्ये कप आहे का? शीतल माऊने आणलाय. लाइट बंद कर देंगे. नहीं, उसको थोड़ी देर चार्ज लाइट करेगा. ऊपर ऊपर रखते ऊपर मिलेगा वो. फर्स्ट गिफ्ट ओपनिंग. बाद में लास्ट में जब सारा हो जाएगा तब टेस्टिंग हो जाएगी. सिर्फ मानव और विहान नहीं है ना आप में. दो मिसिंग. पिछले बार 3 जन ही मिसिंग है. बाकी आपका ग्रुप पूरा है. कुछ तो पढ़ाई का है. पढ़ाई पढ़ाई करो. पढ़ाई करना है चाहिए. पैड रहेगा एग्जाम के लिए. अरे वाह. अच्छा नाइस. एसेंशियल के. येस. वेरी वेरी इसेंशियल. हमने दिया था. हाँ. मस्त आहे ना. छान. गुड नाइट. थँक्यू बोल त्याला. जॉयला थँक्यू बोल. अच्छा है तूने वही दिया. केवल? हाँ. अबे तेरे को ही दिया. Dude, ये 7th में भी चल जाएगा. Same, yo. Tom's का ही अरे है. अरे भावार्थ अभी भी छोटा छोटा ही है ना अभी. अरे वाह. सेम सेम सेम. Same but different. नहीं, no different. नो डिफरेंट. No different. व्हॉट अ कोइन्सिडेंस. जैसे गणेश बुक स्टोर थी. याद नहीं मुझे. जब मैं फुटबॉल में था तब मेरी मम्मी ने गणेश बुक स्टोर थी यार. वो
आणि आपण इथे अरे वा. चॉकलेट ये क्या है? Mysterious opening. नरफट नरविघ्नी ने इतनी से कौन बोला नर्स का सेट हो सकता है? ओए वो पिस्टल होगी. डॉम ये भी डॉम बैग है. 3 डॉम्स की किट में है. अरे वा. ये कुछ और ही है. बैग में क्या क्या है? ये स्टाइल है पूरा. हाँ दो तीसरी है मैजिक पेटल. वाह. अभी भावार्थ को मुझे बहुत सालों तक लेने की जरूरत नहीं है ये सब चीजें. 15 साल आंटी. 15 साल ये सच में? लेजर भी है देखो. जॉब पे लगने तक चलेगा अभी. इसने भी किया बहुत तगड़ा है. ये पता है क्या है? ते दाखव ना शीतल माऊचं. वो पता है यार. हाँ. मेरे दोस्त के पास है. लाइट बंद कर लाइट अच्छा लाइट ऑफ करनी पड़ेगी क्या? थोड़ा बहुत काम हो रहा है थोड़ा बहुत. हाँ थोड़ा बहुत क्या पूरा हो रहा है. भावार्थ दिख ही नहीं रहा है. सिर्फ कब दिख रहा है मुझे. तर असा होता भावार्थच्या बर्थडेचा हा स्पेशल व्लॉग. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी अँड बी ब्राईट. बाय.